हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. साधारणपणे शिर्डीहून 14 किलोमीटरवर कोपरगाव तालुका आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये मुख्य हायवेच्या चौकात फोफसे आजी आजोबांची वडापावची गाडी आहे. 35 वर्ष झालीत हे दोघेही वडापावची गाडी चालवतात. आज प्रवासादरम्यान वडापाव आवडीचा विषय असल्यामुळे आजीच्या टपरीवर थांबलो. गाडीतून उतरल्यानंतर आजीने नातवंड आल्यागत भरपेट खायला दिलं. जो जे मागेल त्याला आजी देत होती. मी आजीकडे बघत होतो. हिशोब तर आजी कुठे ठेवतच नव्हती. सगळं झाल्यानंतर बिल द्यावं म्हणून मी आजोबांजवळ गेलो. तर आजोबांनी विचारलं, काय काय खाल्लं? मी बोललो, तुम्ही नाही लक्षात ठेवलं? तेवढ्यात आजी बोलली, अरे लेका, खायची जिन्नस आहे ती, तिचा कुठे हिशोब ठेवता का? तू सांग काय काय ते आणि होतील तितके पैसे दे. लई हिशोबात पडली मी तर लोकांना खायला द्यायचं बाजूला राहील आणि माझा वेळ आकडेमोडीतच जाईल. मी आजीकडे बघितलं आणि विचार करू लागलो. आजी इतक्या निस्वार्थ भावनेने लोकांना सगळं खायला वाटत असते. कित्येक लोक त्याचा फायदाही घेऊन जात असतील कदाचित. पण आजी आणि बाबांची मनाची देण्याची वृत्ती मात्र अजून कणभरही कमी झालेली नाही. आयुष्यभर माणूस हे माझं ते माझं करत असं करून काही गोष्टी कमावतो आणि काही गोष्टी नाही मिळत. खूप मजेदार गोष्ट आहे ही. कुणालाही विचारा, जे नाही मिळालं त्याचीच लिस्ट खूप मोठी असते. पण इथे आजीकडे वडापाव खाऊन गेल्याची उधारीची यादी देखील नाही. मी आजीला बोललो, पैशाचा हिशोब ठेवा, लोक जातील नाही तर फुकट खाऊन. आजोबा जोरात हसून म्हणाले, आमच्याकडे आता गमावण्यासारखं काहीच नाही आहे. जे काय आहे ते सगळं इथंच सोडायचं. मग कशाला लागते यादी आणि हिशोब? आणि या सगळ्या मिळवण्या गमावण्याच्या नादात आपली आयुष्याची मजा घ्यायची पण राहिली नाही पाहिजे दोस्ता. मी माझ्या पुढच्या संपूर्ण प्रवासात याच गोष्टीचा विचार करत होतो की कुठल्या गोष्टीचा हिशोब ठेवावा आणि कुठल्या नाही ते. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.